एक मंत्री माझ्याकडे आला, ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही? म्हणलं कोणचा? ते म्हणले तुम्ही पाडा मानले इकडं धसकून काळजात होत. आमचे का पडानात म्हणे, पण पाडा म्हणू नका, दुसरं काहीतरी म्हणा. एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही. माझ्या मराठ्यांना आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं. माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे, समाजाला आरक्षण मिळावं. दुसरा उद्देश आमचा नाहीये. एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. करोडोना मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही ओढलं, तुमची फजिती तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या. आता सरकारनं सांगितलंय, हे खाली बस, हे लय पोट्टे अवघड आहे, त्यांना बेजार केलं, तुला का सुचून द्यायची?